नमस्कार, मी अविशाची मम्मी आणि ही अविशा. आपल्या चॅनलवरती बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे. प्रॉब्लेममध्ये होता, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करत नव्हतो आम्ही. खरं तर हा व्हिडिओ आम्ही म्हणजे मी, मिस्टर आणि अविशा मिळून बनवणार होतो, परंतु म्हणजे त्यांच्या शेड्यूलप्रमाणे ॲडजस्ट होत नाही आहे. मग म्हटलं मीच बनवते. कसं झालं, बरेच दिवस म्हणजे अपलोड केले नाही व्हिडिओ, कारण चॅनलला कॉपीराईट येत होता. कशामुळे येत होता ते मी तुम्हाला आता सांगते. मी चॅनलवरती एक अंगाईचा व्हिडिओ अपलोड केला होता, म्हणजे जी गाणी मला आवडत होती, म्हणजे अविशा लहान होती तेव्हा. तर मी म्हटलं काय की अविशाचे छान छान असे फोटो होते, ते म्हणजे त्या व्हिडिओमध्ये घालून ती गाणी अशी ॲड करून एक व्हिडिओ बनवावा. हा चॅनल खरं तर मी कोणत्या इन्कमसाठी वगैरे चालू केला नव्हता. अविशाच्या आठवणी राहाव्या जपून, म्हणजे स्टोरेज कसं यूट्यूबवरती व्हिडिओ राहतात आपण जर अपलोड केलेले असतात ते. हे समजलं तेव्हा मी म्हणजे अविशाचे व्हिडिओ अपलोड करायला लागले. असं कोणी म्हणजे इन्कम वगैरे मिळतो हे काय माहीत नव्हतं मला तेव्हा. म्हणजे अविशा लहान होती ना, तेव्हा मी तिचे म्हणजे बरेच असे व्हिडिओ, फोटोज वगैरे काढून ठेवलेले. पण माझा एक फोन म्हणजे अचानक डिस्प्ले गेला त्याचा, आणि म्हणजे रिपेअरिंग पण होत नव्हता. काय माहीत नाही, जुनं मॉडेल होतं, जुना होता फोन म्हणून. त्याच्यामुळे मग तिचे ते अगोदरचे व्हिडिओ वगैरे भरपूर असे डिलीट झाले. मग कुठेतरी वाईट वाटत होतं. मी म्हटलं कुठे आपण असं स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणून मग मी विचार केला की यूट्यूबवरती आपण तिचे व्हिडिओ अपलोड करून ठेवूया, म्हणजे सेव्ह होऊन राहतील आणि ती जेव्हा मोठी होईल तेव्हा ते बघू शकेल आणि आपल्याला पण बघता येतील म्हणून. मग असंच मी व्हिडिओ तिचे छोटे छोटे अपलोड करत होते. तर म्हणजे ती झोपायची तेव्हा मी अंगाईची गाणी लावायची टी व्हीवरती. तर तिला आवडायची ती गाणी. मग थोडे दिवसांनी मी विचार केला काय की अविशाचे छान छान फोटो आहेत, ते असे ॲड करून आपण एक व्हिडिओ बनवूया अंगाईचा. हो बाळा. अंगाईचा. आणि नंतर मग मी तो व्हिडिओ तसा बनवून. हो बाळा, बस बस खाली. हो बाळा, तुला सारेजण ओळखतात राणी. बसा बाळा, बाळा बस खाली बस. मग असा मी व्हिडिओ बनवला ॲपमधून गाणी घेऊन. आणि म्हणजे व्हिडिओ अगोदर चालला, खूप छान चालला व्हिडिओ तो. व्ह्यूज वगैरे चांगले येत होते. मग मला वाटलं काय की आवडला लोकांना तो व्हिडिओ. पण नंतर काय झालं माहीत नाही, 50-60 हजार व्ह्यूज झाल्यानंतर त्या व्हिडिओला कॉपीराईट यायला लागला. म्हणजे स्टुडिओमध्ये तसे मेल येत होते मला, ईमेल पण येत होते यूट्यूबकडून. हो बाळा. आणि मी म्हटलं नक्की काय झालं, काय कळत नव्हतं, कारण काय आपण रेग्युलर हे काम करत नाही त्याच्यामुळे. मग कॉपीराईट यायला लागला. मग मी म्हटलं भरपूर म्हणजे काय कळत नव्हतं. मग व्हिडिओ थोडा कट वगैरे करून पण बघितला, पण कॉपीराईट जात नव्हता. मग शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर पण कॉपीराईट जातच नव्हता. जसं यूट्यूबकडून सजेशन येत होतं तसं मी त्या व्हिडिओमध्ये चेंजेस करून बघितले, पण ते काय झालं नाही. आणि म्हटलं एका व्हिडिओमुळे कसं बाकीच्या व्हिडिओजना कोण बघतच नाही आहे, आणि व्ह्यूज पूर्ण मग 0 झाले होते. आणि कॉपीराईट एकदा चॅनलला यायला लागला की खूप प्रॉब्लेम होतो. मग तो व्हिडिओ मी डिलीट करायचं ठरवलं. पण त्या व्हिडिओमुळे आपला अविशाचा चॅनल मॉनिटाईज झाला होता. म्हणजे मॉनिटायझेशन झाल्यानंतर पैसे वगैरे मिळतात असं म्हणतात, पण मला तेव्हा एवढं काही माहीत नव्हतं. आणि मॉनिटायझेशन झालेला, पण कसं तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. होय बाळा. मग मी तो व्हिडिओ डिलीट केला. आणि पूर्ण ते मॉनिटायझेशन झालेलं ना, तर व्हिडिओ डिलीट केल्यामुळे मॉनिटायझेशन झालेलं, पण ते बाकीची प्रोसेस मग ॲडसन पिन वगैरे येतो गुगलकडून, तो नाही आला. मग म्हणून स्टॉप केलेला. तर आता तो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर एक 5-6 महिन्यात मी आपल्या चॅनलवरती अविशाच्या तिचे व्हिडिओ मग मी आता टाकत जाईन, कारण आता क्लिअर झालेलं आहे सगळं. म्हणजे कॉपीराईट वगैरे येत होता, तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही सपोर्ट करा. तिचे व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील. चला, धन्यवाद.